तर मुंबई महानगरपालिकेची 16 फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे। 16 फेब्रुवारीच्या विशेष सभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड होईल। विशेष सभेतच समिती सदस्यांची देखील निवड केली जाणार असल्याचं कळतंय। तर 11 फेब्रुवारीला आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेल्या महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे किंवा त्यापदी आता निवडणूक होईल जर ठाकरेंनी उमेदवार दिला तर, आणि 16 तारखेला इतर समित्यांची आणि त्यासोबतच विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जाईल। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, विरोधी पक्षनेत्याची निवड नेमकी कशी केली जाईल, कशी प्रक्रिया असेल? आपण जर पाहिलं तर 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेत्याची निवड जी आहे ती सभागृहातच पार पडली जाईल। पहिलं सभागृह म्हणजे महापौर नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पहिलं सभागृह जे ते 16 फेब्रुवारीला बोलवलं झालं आणि तिथून मग मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला जे ते सुरुवात होईल। मागच्या 3 वर्षापासून जे ते महानगरपालिकेत कामकाज झालं नव्हतं त्याची सुरुवात आता 16 फेब्रुवारीला सुरू होईल। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड ही 20 तारखेला होणार आहे। त्यामुळे नेमक्या तिजोऱ्यांच्या चाव्या असाच प्रश्न आपण उपस्थित करू शकतो, त्या कुणाकडे जातील आणि त्याच्यानंतर पुढे ते म्हणजे सुधार आणि बेस। नक्कीच महापौर आणि उपमहापौर पदही आता कोण विराजमान होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यानंतर इतर समित्यांवर आता कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचं असेल। अजय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।